Good morning, everyone. Today we are going to talk on loss of consequential profit policy, that is loss of profit policy. So today we will again see two different numerical questions on loss of profit policy. Let's see these two questions. So first we have information about a claim under loss of profit policy. There was a sales in 2016 rupees 15 lakh, sales in 2017 rupees 18 lakh, sales in 2018 21 lakh 60,000, and sales in 2019 25 lakh 92,000. Net profit in the year 2019 rupees 1 lakh 50,000. Insured standing charges in 2019 rupees 1 lakh 9,200. Date of fire on 1st of January 2020, it is the date of fire, and the period of dislocation is 3 months. It means that from 1st January 2020 up to the 31st March 2020, it will be a period of dislocation. The sales from 1st Jan 2019 up to 31st of March 2019, 6,48,000 is given. It means this sales is sales during the corresponding period, corresponding immediately to the indemnity period. Sales from 1st Jan 2020 up to 31st of March 2020, 1,77,600 is given. This means these are the sales which are related with the actual indemnity period. Indemnity period given is about 9 months and the policy amount is 7,50,000. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो आपला प्रॉब्लेम आहे तर या प्रॉब्लेम मध्ये दोन गोष्टी आपण या ठिकाणी नमूद करायच्या आहेत. एक म्हणजे या प्रश्नामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वर्षांचे सेल्स दिलेले आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या वेगवेगळ्या वर्षांचे सेल्स आपल्याला का दिलेले असतील, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा आपल्याला डिफरंट इयरचे सेल्स दिले जातात तर याचा अर्थ जर तुम्ही इथे बघितलं 2016 ला सेल्स किती आहेत 15 लाख, 17 ला किती आहेत 18 लाख, 2018 साली किती सेल झाला 21,60,000, 19 साली किती सेल झाला 25,92,000. कुणी सांगू शकेल का याच्यामधून काय दिसतंय आपल्याला ते? हॅलो, सेल्स वाढतोय. व्हेरी गुड, एक्सलंट आन्सर. म्हणजेच काय की क्वेश्चन मध्ये डायरेक्टली इन्फॉर्मेशन न देता सेल्सची माहिती दिलेली आहे. म्हणजेच आपल्याला 2016 वरून 17 मध्ये किती % वाढ झाली, 17 ते 18 मध्ये किती वाढ झाली आणि 18 ते 19 मध्ये किती % वाढ झाली हे काढावं लागेल. मग आपल्याला त्या ठिकाणी इन्क्रीजिंग ट्रेंड आहे का डिक्रीजिंग ट्रेंड आहे, ट्रेंड असेल तर तो किती % आहे हे आधी काढावं लागेल. जेणेकरून जेव्हा आपल्याला शॉर्ट सेल्स काढायचा आहे तेव्हा आपला जो स्टँडर्ड सेल्स आहे त्याला आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल. समजलं सगळ्यांना? हॅलो, ओके. आता सेकंड पॉइंट क्वेश्चन मधला जो आहे तो म्हणजे तुम्ही जर थोडंसं बारकाईने वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की इंडेमनिटी पिरियड हा किती महिने दिलाय बघा इथे, 9 मंथ्स. दिसतोय सगळ्यांना? परंतु डिसलोकेशन पिरियड हा किती महिने आहे, फक्त 3 मंथ्स आहे. मग आपला रूल काय होता की इंडेमनिटी पिरियड किंवा डिसलोकेशन पिरियड या दोन्हीपैकी जे कमी असेल त्या पिरियड मधला सेल्स घ्यायचा आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? आणि म्हणून या ठिकाणी सेल्स फक्त 1 जानेवारी ते 31 मार्च पर्यंतचाच घ्यायचा आहे. 9 मंथ्स आहे म्हणजे तुम्ही एकदम सप्टेंबर महिन्यापर्यंत जायचं नाहीये. आलं लक्षात? तर आपल्याला या दोघांपैकी जो कमी कालावधी असतो तो कमी कालावधीच घ्यायचा असतो. तर चला मग आज आपण या प्रॉब्लेमला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जसं की आपण पाहिलं की आपल्याला त्या ठिकाणी इन्क्रीजिंग ट्रेंड दिसतो आहे. मग आपण पहिल्यांदा काय करूया की शेवटच्या वर्षी म्हणजेच 2019 ला जो सेल्स होता त्या सेल्स कडे जर तुम्ही पाहिलं तर तो सेल्स तुम्हाला 4,32,000 रुपयाने वाढलेला दिसतो. आता हे कसं काय आहे बरं? तर इथे जर तुम्ही प्रश्नामध्ये पाहिलं तर 2019 ला सेल्स किती होता बघा इथे 25,92,000 आणि 2018 ला सेल्स किती होता 21,60,000. जर तुम्ही 25,92,000 मधून 21,60,000 मायनस केले तर तुम्हाला त्या ठिकाणी किती रुपयाचा डिफरन्स दिसेल तुम्हाला? तर तो डिफरन्स असणार आहे 4,32,000. म्हणजे जर तुम्ही याचं पर्सेंटेज काढून बघितलं तर 4,32,000 इतकी वाढ झालेली आहे आणि 2019 मध्ये सेल्स किती आहे 21,60,000. म्हणजे जर तुम्ही त्याचं पर्सेंटेज काढलं तर तुम्हाला पर्सेंटेज किती येणार आहे 20%. समजलंय सगळ्यांना? हॅलो, 2019 चं कंपॅरिझन 2018 बरोबर आहे. ऍक्च्युअली जितकी वाढ झाली तेवढी वाढ आपण घेतली, त्याला डिवायडेड बाय 2019 चे सेल्स केले आणि मल्टिप्लाय 100 केला आपण तर आपल्याला किती पर्सेंटची वाढ दिसून येते 20%ची.
सिमिलरली 2018 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर 2018 मध्ये आपला सेल्स हा 3,60,000 रुपये इतका वाढलेला आहे. तर आपण एकदा प्रश्नाकडे जाऊन पाहूया. 2018 मध्ये जो सेल्स होता तो होता 21,60,000, परंतु 17चा सेल्स किती होता? 18 लाख. म्हणजेच 18 लाख आणि किती 21,60,000, तर 18 आणि 3,60,000 बरोबर 21,60,000. म्हणजे 2017च्या तुलनेमध्ये 2018 मध्ये 3,60,000 रुपये इतकी सेल्स मध्ये वाढ झालेली आहे. आता हे जर आपल्याला पर्सेंटेज मध्ये काढायचं असेल तर आपण काय करणार आहोत? इन्क्रीज इन सेल्स डिवायडेड बाय सेल्स ऑफ द करंट इयर मल्टिप्लाइड बाय 100. मग इन्क्रीज इन सेल्स किती आहे? 3,60,000 आणि चालू वर्षाचा सेल्स किती आहे? तर 18 लाख. याला जर तुम्ही मल्टिप्लाइड बाय 100 केलं तर तुम्हाला पर्सेंटेज इन्क्रीज किती येणार आहे? 20%. समजलंय? येस सर. ओके. आता 2017चं पाहूया. सिमिलरली 2017 जर कंपॅरिझन करायचं असेल तर आपल्याला 16 बरोबर करावं लागेल. 2016 मध्ये आपला सेल्स होता 15 लाख रुपये आणि 2017 मध्ये सेल्स झाला 18 लाख रुपये. म्हणजे 3 लाखाची या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे सॉरी, हिअर देयर इज अ मिस्टेक. इट इज 3,60,000 बट इट शुड बी 3 लाख ओनली. Okay, now 3 lakh divided by 15 lakh, which was the sales in the year 2017, multiplied by 100. Again, there is a complete increase of 20%. लक्षात आलं सगळ्यांच्या? हॅलो? ओके. मग आता ह्या गेल्या 3 वर्षांचा जर ट्रेंड बघितला 2017 मध्ये, 18 मध्ये आणि 19 मध्ये, आता 20 मध्ये तर आग लागलेली आहे, तर असं दिसून येतं की देयर इज अन कन्सिस्टंटली राईज इन द सेल्स ड्युरिंग द प्रिव्हियस इयर बाय 20%. म्हणजेच या बिझनेसमध्ये दरवर्षी 20% इतकी वाढ झालेली आपल्याला दिसून येते. जरी तुम्ही ऍव्हरेज काढलं तरी पण 20% येणार आहे आणि नॉर्मली आपण पाहतोय तर ती 20% वाढ दिसून येते. मग जेव्हा जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत तेव्हा आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की व्यवसायामध्ये 20% इन्क्रीजिंग ट्रेंड आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही 2020चे सेल्स काढताल तेव्हा 2020चे सेल्स काढत असताना त्या वर्षी जेवढा सेल्स झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला 20% इन्क्रीज करावी लागेल. मग आपण आता प्रश्न सोडवायला सुरुवात करूया. पहिली स्टेप असते ती म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल्स. आणि शॉर्ट सेल्स करताना पहिल्यांदा आपण काय घेतो तर ऍडजस्टेड स्टँडर्ड टर्नओव्हर करस्पॉन्डिंग टू द इंडेमनिटी पिरियड. मग आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला सेल्स फ्रॉम करस्पॉन्डिंग पिरियड म्हणजेच काय? डेट ऑफ फायर आहे 1/1/19 आणि आपला डिसलोकेशन पिरियड किती होता? 3 महिन्यांचा. तर 31/3/2019 या कालावधीमध्ये जे सेल्स आहेत ते सेल्स किती दिलेत? 6,48,000. समजतंय सगळ्यांना? हो सर. हा प्रश्न परत एकदा दाखवायचा आहे तुम्हाला? नाही सर. ओके. आता 20% इन्क्रीज आहे तर 6,48,000च्या 20% जर तुम्ही काढलं तर तुम्हाला मिळेल 1,29,600. म्हणजेच या ठिकाणी आपला जो ऍडजस्टेड सेल्स असेल तो ऍडजस्टेड सेल्स तुमचा असणार आहे 7,77,600. याच्यामधून आपण ऍक्च्युअल सेल्स ड्युरिंग द इंडेमनिटी पिरियड. मग आता इंडेमनिटी पिरियड म्हणजे काय? ज्या तारखेला आग लागली तो पिरियड, तिथपासून जो डिसलोकेशन झालेली तारीख आहे आपली त्या कालावधीपर्यंत, म्हणजेच 1st of January 2020 up to 31st of March 2020, and that sales is 1,77,600. And hence the difference between 7,77,600 and 1,77,600, the difference is called then short sales, and hence our short sales is rupees 6 lakh. कोणाला काही शंका आहे का शॉर्ट सेलच्या बाबतीत? नो सर. Okay. Now second step is to calculate the percentage or the rate of gross profit. To calculate the rate of gross profit, we have a formula that is net profit plus insured standing charges of the last accounting year divided by sales for the last accounting year multiplied by 100. And as far as this question is concerned, here you can see the net profit for the year is 1,50,000 and insured standing charges is 1,09,200. Everybody, can you see the screen? Yes, 1,50,000 plus 1,09,200. Yes, and sales for 2019 is 25,92,000. So therefore, here we will take 1,50,000 plus 1,09,200 divided by 25,92,000. And hence, if you make the total of these two items and divide by 25,92,000 and multiply by 100, you will get the 10% as a percentage of gross profit rate. Understood? Hello?
Yes, sir. Yes, sir. Okay, now we will move on to the third step, that is calculation of loss of profit. So as far as loss of profit is concerned, so as per our first method, gross profit rate multiplied by short sales, or you can say short sales multiplied by rate of gross profit. So 10% of rupees 6 lakh is rupees 60,000, and therefore there is a loss of profit, that is gross profit is rupees 60,000. Now we are supposed to know that is there is any under insurance or over insurance. Actually, there is no application of average clause since the amount of policy is more than the annual profit of rupees 3,09,600, which is calculated. Are you getting my point? Hello? Yes, sir. Because last year's gross profit, it is given in the question, and now we have calculated gross profit is more than this 3,09,600. Therefore, there is no application of average clause. But still, if you want to know, you can still calculate the insurance cover required. That is rate of gross profit multiplied by sales for the 12 months immediately ending on the date of fire plus increasing trend. So 25,92,000 plus 20% if you do, you will get the figure of 30,96,000. So this is nothing but the insurance cover required, and therefore the amount of insurance cover required is 3,09,600. And actually we have lost, how much profit we have lost? We have lost only 60,000 rupees. Therefore the 60,000 rupees will be an admissible claim, and there is nothing information about the policy. Therefore 60,000 will be admitted as an claim. अंडरस्टूड? समजलंय सगळ्यांना? पॉलिसीची अमाऊंटच दिलेली नाहीये प्रश्नामध्ये, त्यामुळे प्रश्नच उरत नाही की त्या ठिकाणी ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज येईल म्हणून. पण तरी सुद्धा जर तुम्हाला काढून बघायचं असेल तरी सुद्धा तुम्ही काढून बघू शकता, पण काढून नाही बघितलं तरी चालेल, कारण की पॉलिसी अमाऊंटच दिलेली नसेल तर आपण कंपॅरिझन कशाबरोबर करणार? लक्ष देते? हॅलो? आणि दुसऱ्या पद्धतीने जर तुम्ही विचार करायचा म्हटलं तर इन्शुरन्स कव्हर किती घ्यावं लागेल? नाही घेतली त्यांनी पॉलिसी, पण जर आपण प्रश्न जरी बघितला तर 3,09,600 रुपयाचं कव्हर अपेक्षित आहे, आणि आपला लॉस ऑफ क्लेम किती झाला? फक्त 60,000. म्हणजे 60च्या 60,000 आपल्याला क्लेम मान्य होईल, आणि म्हणून त्या ठिकाणी आपला इन्शुरन्स क्लेम किती येणार आहे? 60,000. आता आपण हे सेम एक्झाम्पल आपल्या सेकंड मेथडने कॅल्क्युलेट करून बघूया. सेकंड मेथडने जेव्हा आपण हे एक्झाम्पल कॅल्क्युलेट करणार आहोत तेव्हा सेम तुमचा जो काही करस्पॉन्डिंग पिरियडचा सेल्स आहे, दॅट इज फ्रॉम 1st of January 2019 up to 31st of March 2019, 6,48,000, plus there is a 20% increasing trend in the business, so 1,29,600 will be added. So adjusted sales becomes 7,77,600. Now from this, if you minus the actual sales during the indemnity period, that is from 1st of January 2020 up to 31st of March 2020, 1,77,600, again you will get the short sales of rupees 6 lakh. Second, we are calculating the rate of gross profit. So rate of gross profit is again similarly calculated in the previous method, that is 150 plus 1,09,200 divided by 25,92,000 into 100. So you will get the gross profit percentage as 10%. But as far as indemnity ratio is concerned, the sum insured, it is 7,50,000 divided by sales for, say here you can see policy amount is how much? Hello? 7,50,000. 7,50,000, and therefore 7,50,000 divided by sales for 12 months immediately preceding the date of fire, that is 25,92,000 plus 20%. This is the adjusted sales. Are you getting my point? 30,96,000. Yes, sir. So here if you divide 7,50,000 by the 30,96,000 and multiply by 100, you will get the percentage of indemnity ratio as 24.22%. So let me ask you, out of the gross profit rate and indemnity ratio, which one is the lower one? Gross profit rate. Gross profit rate. So loss of profit will be lower of the gross profit or indemnity ratio. Therefore gross profit ratio multiplied by short sales. So your answer is 60,000. Hello? Is that clear? Yes, sir. Yes, sir. Okay. I hope this is simple for you guys.
Please, if you have any of the question regarding this question, please ask me. Otherwise, we will move on to the second question. कुणाची काही शंका असेल तर विचारा. अदरवाइज आपण लगेच दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. ओके, सोडवायचं सेकंड क्वेश्चन आता लगेचच. ओके, प्लीज अटेन्शन द्या सेकंड क्वेश्चन कडे. अगेन इट इज एन इंटरेस्टिंग वन. A businessman took out a loss of profit insurance policy for ₹40,000 with an indemnity period of 6 months. The financial year of the business ended on 30th June. Gross profit for the last accounting year was ₹50,000 and turnover for that period was ₹2 lakh. Turnover for the 12 months immediately preceding the fire was ₹2,20,000. A fire occurred on 31st March 2020. Turnover for 6 months immediately following the fire compared with the turnover of corresponding month in the previous year was, in the year 2019, in the month of April, 16,000, May 17,000, June 18,000, July 16,000, August 17,000, September 19,000. In the year 2020, there was no sales in the month of April. May 6,000, June 9,000, July 14,000, August 16,000, and September 18,000. Rupees 1,000 were spent on putting out the fire. This means this is an additional expenses which it incurred to just put out the fire. During the indemnity period, increase in cost of working directly attributable to sales amounted to rupees 8,050. It means during the period of indemnity, when our business was disorganized, so in that period there was a cost which was attributable to the sales, and that cost is 8,050 rupees. All the standing charges for the business were insured and paid. It means here in this question, all the standing charges are insured. From the above particulars, you are required to assess the loss and amount payable by the insurance company as a claim under the loss of profit insurance policy. Now same question I am again repeating in Marathi. एका बिझनेसमनने लॉस ऑफ प्रॉफिटची पॉलिसी घेतलेली आहे 40,000 रुपयांची, आणि त्या पॉलिसीचा जो इंडेमनिटीचा कालावधी आहे तो 6 महिन्यांचा आहे. या बिझनेसमनचं दरवर्षी फायनान्शियल इयर हे 30 जून रोजी एंड होत असतं. यांचा गेल्या वर्षीचा जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो 50,000 रुपये इतका आहे, आणि त्याच वर्षाचा जो सेल्स आहे म्हणजेच 2019 या वर्षाचा जो सेल्स आहे तो सेल्स किती दिलाय 2 लाख रुपये. म्हणजे जेव्हा आपण ग्रॉस प्रॉफिट रेट काढणार आहोत तेव्हा 50,000 भागिले 2 लाख आपल्याला करावे लागतील. समजलंय सगळ्यांना? हॅलो? Yes, sir. Now, turnover for the 12 months immediately preceding the fire was ₹2,20,000. म्हणजेच हा जो टर्नओव्हर दिलेला आहे आपल्याला 12 महिन्यांचा, which was ending immediately the date of fire, हा सेल्स आपण जेव्हा इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड काढणार आहोत तर त्यावेळेला हा सेल्स आपल्याला उपयोगी पडणार आहे. A fire occurred on 31st of March 2020. ही तारीख आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. डेट ऑफ फायर म्हणजे बिझनेस मध्ये जी आग लागलेली आहे ती लागलेली आहे 31 मार्च 2020 रोजी. टर्नओव्हर फॉर 6 months immediately following the fire compared with the turnover of the corresponding month in the previous year was, म्हणजेच ज्या दिवशी आपल्याकडे व्यवसायामध्ये आग लागली होती त्याच्यानंतर आपल्याला जो काही सेल्स झालेला आहे त्या विक्रीची माहिती त्यांनी आपल्याला दिली आहे. म्हणजेच 2019 मध्ये प्रत्येक महिन्याला किती सेल्स झाला होता आणि 2020 मध्ये पण प्रत्येक महिन्याला किती सेल्स झालेला आहे या दोन्ही विक्रीची माहिती आपल्याला सेपरेटली या प्रश्नामध्ये दिलेली दिसून येते. लक्षात आलं सगळ्यांच्या? 6 महिन्यांची विक्री आहे. गेल्या वर्षी 6 महिन्यात किती सेल झाला होता आणि चालू वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये किती सेल झालेला आहे. समजलं सगळ्यांना? हॅलो? Yes, sir. ओके. आता या ठिकाणी 1,000 रुपये जे आहेत ते आग विझवण्यासाठी खर्च झालेले आहे, आणि हा जो इंडेमनिटीचा कालावधी होता 6 महिन्यांचा, या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये आपल्याला विक्री करण्यासाठी 8,050 रुपये इतका खर्च एक्स्ट्रा आलेला आहे. आणि जे काही व्यवसायामध्ये फिक्स खर्च आहेत ते सगळ्या फिक्स खर्चांचा देखील इन्शुरन्स यांनी घेतलेला आहे, आणि त्या संबंधीची अमाऊंट देखील त्यांनी इन्शुरन्स कंपनीला पेड केलेली आहे. तर वरील माहितीच्या आधारे आपल्याला असं सांगायचं आहे की आपण इन्शुरन्स कंपनीला किती लॉस झालेला आहे आणि त्यांनी आपल्याला किती रुपये क्लेम द्यावा हे आपल्याला त्यांना काढून दाखवायचं
आहे. मग आपण हा प्रॉब्लेम सगळ्यात पहिल्यांदा सोडूया. आणि प्रॉब्लेम सोडवत असताना सर्वप्रथम आपल्याला काय काढावं लागेल तर शॉर्ट सेल्स काढावं लागेल. आणि शॉर्ट सेल्स काढायचा म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा स्टँडर्ड ऍडजस्टेड सेल्स करस्पॉन्डिंग टू द इंडेमनिटी पिरियड हे आपल्याला काढावं लागतील. मग करस्पॉन्डिंग टू द इंडेमनिटी पिरियड काढायचे म्हणजे काय, या ठिकाणी 31 मार्च 2020 ही डेट ऑफ फायर आहे. याच्या आधीचा कालावधी म्हणजेच काय असणार आहे तो 31 मार्च 2019 पासून आपला जो इंडेमनिटीचा कालावधी आहे तो 6 महिन्यांचा आहे. तर त्याच्यामुळं 2019 मध्ये म्हणजेच एप्रिल 2019 ते सप्टेंबर 2019 या कालावधीमध्ये जेवढा सेल्स झालेला आहे तो सेल्स या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला या एप्रिल प्लस मे प्लस जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या सगळ्यांची आपल्याला टोटल करावी लागेल. समजलं? हॅलो. येस सर. ओके. मग आपण आता प्रॉब्लेम ऍक्च्युअली सोल्युशन करायला घेऊया. सर्वप्रथम आपण कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल्स काढणार आहोत. शॉर्ट सेल्स म्हणजेच आपल्याला 1 एप्रिल 2019 ते 30 सप्टेंबर 2019 या वर्षातला सेल्स काढायचा आहे. आणि त्यात सेल्सची अमाऊंट आलेली आहे 1,03,000. आता हे 1,03,000 कसे आले तर 16,000 प्लस 17,000 प्लस 18,000 प्लस 16,000 प्लस 17,000 प्लस 19,000 या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज करून बघितली, या सगळ्यांची जी बेरीज आहे ती 1,03,000 रुपये इतकी आहे. समजलं? हो सर. येस हॅलो. सर. ओके. येस सर. नाव आता याच्यामध्ये आपल्याला 10% इन्क्रीज करावं लागेल. कारण की प्रश्नामध्ये इथे जर तुम्ही पाहिलं की 2019 ला आणि 2020 ला या ठिकाणी किती सेल्स होत आहेत. हॅलो. बघा 16 मधून 17, 17 मधून 18 आहे ना, पुन्हा 16 आहे, पुन्हा 17 आहे, पुन्हा 19 आहे. दिसतंय सगळ्यांना? हॅलो. हो सर. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतंय की त्या ठिकाणी 10% इन्क्रीज झालेली दिसते आपल्याला सबसेल. म्हणजेच जर बिझनेसमध्ये आपल्याला इन्क्रीजिंग ट्रेंड दिसत असेल तर आपल्याला तो ट्रेंड देखील लक्षात घेऊन आपल्याला करस्पॉन्डिंग सेल्स मध्ये देखील वाढ करावी लागेल. समजलं? आणि म्हणून त्या ठिकाणी 10% इन्क्रीज इन सेल्स दिसतो आहे. जर तुम्ही प्रत्येक वर्षाचा डिफरन्स काढून त्या ठिकाणी इन्क्रीजिंग ट्रेंड जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की 2019 या वर्षामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये जर तुम्ही चेक करून बघितलं तर त्या ठिकाणी 10% इन्क्रीज इन सेल्स तुम्हाला दिसून येईल. आणि म्हणून या ठिकाणी आपण 10% इन्क्रीज इन सेल्स 10,300 रुपये ऍड केलेले आहेत. आणि मग आपला स्टँडर्ड सेल जो आहे तो 1,13,300 रुपये इतका झालेला दिसून येतो. आता या 1,13,000 मधून आपण ऍक्च्युअल सेल्स ड्युरिंग द इंडेमनिटी पिरियड म्हणजेच 1 एप्रिल 2020 ते 30 सप्टेंबर 2020 म्हणजेच हा जो सेल्स आहे 6,000 प्लस 9,000 प्लस 14 प्लस 16 प्लस 18 या सगळ्यांची जर तुम्ही टोटल केली तर या सगळ्यांची टोटल तुम्हाला दिसून येईल 63,000. आणि म्हणून मग 1,13,300 मधून 63,000 तुम्ही मायनस केल्यानंतर आपल्याला शॉर्ट सेलची फिगर किती येणार आहे 50,300. कोणाची काही शंका आहे याच्यामध्ये? नो सर. हॅलो. नो सर. ओके. आता आपण सेकंड पार्ट कडे जाणार आहोत, दॅट इज कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट. ग्रॉस प्रॉफिट रेटचा फॉर्म्युला आपला आहे नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस फॉर द लास्ट अकाउंटिंग इयर डिवायडेड बाय सेल्स ड्युरिंग दी लास्ट अकाउंटिंग इयर. आता इथे किती इन्शुअर्ड स्टँडिंग आहे ते दिलेलेच नाहीये. मग आपल्याकडे फक्त नेट प्रॉफिटची फिगर आहे आणि ती नेट प्रॉफिटची फिगर किती आहे बघा. इथे प्रश्नामध्ये नेट प्रॉफिट किती दिलेलं दिसतोय तुम्हाला 50,000 रुपये इतका आहे आणि त्याच वर्षाचा सेल्स किती आहे इथे 2 लाख रुपये दिलेला आहे. म्हणून 50,000 divided by 2 lakh multiplied by 100 is equal to the percentage of gross profit is 25%. समजलंय? येस सर. Okay. Now third step is to calculation of loss of profit on sales. The formula for loss of profit on sales is equal to gross profit rate multiplied by short sales, or you can say short sales multiplied by gross profit rate. Short sales we have calculated is 50,300 multiplied by 25% is equal to लॉस ऑफ प्रॉफिट 15,750. 15,750 रुपये इतका आपला जो आहे तो लॉस ऑफ प्रॉफिट या ठिकाणी आलेला आहे. सॉरी, द अमाउंट शुड बी 12,575. yes 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 it should be 12,575. Okay, it is 12,575.
Okay. Now we will move on to the next part of the solution, that is additional expenses. प्रश्नामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्हाला ऍडिशनल इन्क्रीजिंग कॉस्ट ऑफ वर्किंग दिलेली आहे, तर आपल्याला या खालील 3 पैकी जी कमी कॉस्ट असते त्या 3 पैकी कमी कॉस्टचा विचार करायचा आहे. मग पहिल्यांदा आपण काय करतो तर त्या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला वापरणार आहोत की ऍक्च्युली तुमचं जे काही इन्क्रीजिंग कॉस्ट ऑफ वर्किंग असेल ती किती आहे, 8,050 रुपये. दुसऱ्यांदा आपण काय करतो तर ग्रॉस प्रॉफिट ऑन ऍडिशनल सेल्स. जर तुम्ही ग्रॉस प्रॉफिट ऑन ऍडिशनल सेल्स काढून बघितलं तर त्या ठिकाणी ऍडिशनल सेल्स म्हणजेच तुमचा 2020 या सालामध्ये ऍडिशनली तुम्ही किती विक्री केली, 63,000. 63,000च्या 25% जर तुम्ही काढून बघितलं तर ती फिगर येणार आहे तुमची 15,750. आणि तिसरं जे फॉर्म्युला असतो आपला तो म्हणजे काय तर ऍडिशनल एक्सपेन्सेस मल्टिप्लाइड बाय ग्रॉस प्रॉफिट ऑन अॅन्युअल टर्नओव्हर ऍडजस्टेड डिवायडेड बाय ग्रॉस प्रॉफिट ऑन अॅन्युअल टर्नओव्हर ऍडजस्टेड 8,050. आणि ग्रॉस प्रॉफिट ऑन अॅन्युअल टर्नओव्हर जर तुम्ही बघितला तर तो दिलाय आपल्याला 55,000चा. आणि ग्रॉस प्रॉफिट ऑन अॅन्युअल टर्नओव्हर हा देखील 55च आहे, पण अनइन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस काहीच नाहीत, कारण की सगळे कसे आहेत, इन्शुअर्ड आहेत. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा याची अमाऊंट फक्त किती येणार आहे, 8,050. तर आपण जो नियम लावतो की लिस्ट ऑफ द फॉलोइंग, म्हणजेच काय की या 3 पैकी जी कमी असेल ती, ह्याच्यामध्ये 8,050 ही कमी आहे, ऍक्च्युली पण 8,050 आहे, आणि ग्रॉस प्रॉफिट ऑन ऍडिशनल सेल तुम्ही काढलं तर त्याची पण कॉस्ट किती येते, 15,750. म्हणजे ह्या 3 पैकी जी लोअर अमाऊंट आहे ती लोअर अमाऊंट किती, 8,050. समजलं सगळ्यांना? हॅलो. हो सर. ओके. मग ऍडिशनल कॉस्ट 8,050 आहे, तर ते आपल्याला लॉस ऑफ प्रॉफिट मध्ये ऍड करावं लागेल. आणि म्हणून स्टेटमेंट ऑफ क्लेम काढताना स्टेटमेंट ऑफ क्लेम मध्ये आपला लॉस ऑफ प्रॉफिट किती होता, 12,575 प्लस त्या ठिकाणी 50 आपली ऍडिशनल कॉस्ट ऑफ वर्किंग तुम्ही ऍड केलेली आहे, तर तुमचा ग्रॉस क्लेम जो आहे तो आहे 20,625. आणि मग आता आपण या ठिकाणी ऍव्हरेज लॉसचं ऍप्लिकेशन करून पाहणार आहोत की वेदर जे काही आपलं या ठिकाणी आपण इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली आहे 40,000 रुपयांची, ती आपल्याला सफिशियंट आहे किंवा नाही. आणि म्हणून ग्रॉस प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय ऍडजस्टेड सेल्स फॉर 12 मंथ्स एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर आपण काढून बघणार आहोत. तर ऍडजस्टेड सेल्स फॉर 12 मंथ्स एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर हे 2,20,000 दिलेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता. टर्नओव्हर फॉर 6 मंथ्स, टर्नओव्हर फॉर 12 मंथ्स इमिजिएटली प्रिसिडिंग द फायर वॉज ₹2,20,000. आणि म्हणून आपण त्याला 25% ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड हा किती देतो, 55,000चा. मग आपण पॉलिसी घेतली आहे 40,000ची आणि इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड किती आलाय, 55,000. म्हणजे त्या ठिकाणी ऍव्हरेज क्लॉजचं ऍप्लिकेशन होणार आहे. आणि म्हणून ऍव्हरेज क्लॉज नुसार आपल्याला क्लेम काढायचा असेल तर आपण फॉर्म्युला लिहितो, ग्रॉस क्लेम मल्टिप्लाइड बाय अमाऊंट ऑफ पॉलिसी डिवायडेड बाय इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड. मग आपला ग्रॉस क्लेम किती आलाय, 20,625. पॉलिसी अमाऊंट किती आहे, 40,000. आणि इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड किती आहे आपल्याकडे, 55,000. मग ग्रॉस क्लेम 20,625 मल्टिप्लाइड बाय 40,000 भागिले 55,000 बरोबर त्या ठिकाणी आपल्याला जे काही तुमचा अमाऊंट ऑफ क्लेम येणार आहे त्या क्लेमची अमाऊंट येणार आहे 15,000 रुपये. समजलंय? हॅलो. हो सर. कोणाची काही शंका आहे का? प्लीज असेल तर कृपया विचारा. का सेकंड मेथड कडे जायचं लगेचच? हॅलो. हो सर. Okay. Now, as per second method, calculation of short sales, it will be similar one, increased in 10%, less actual sales. So short sales will be 50,300. Again, calculation of rate of gross profit. Rate of gross profit will be again same, that is 25%. And third calculation is indemnity ratio. Formula for indemnity ratio is sum insured, that is policy amount divided by sales month. Sales for 12 months immediately preceding the date of fire into 100. So 40,000 divided by 2,20,000 into 100, the indemnity ratio is 18.18%. Okay? समजला indemnity ratio सगळ्यांना? हो सर. येस सर. ओके. मग आता लॉस ऑफ प्रॉफिट काढताना आपण काय करतो, लोअर ऑफ द ग्रॉस प्रॉफिट रेशो और इंडेमिनिटी रेशो. मग आता ग्रॉस प्रॉफिट आहे 25% आणि इंडेमिनिटी रेशो किती आपला 18.18%. म्हणजे या दोघांपैकी जो कमी आहे दॅट इज 18.18 मल्टिप्लाइड बाय 50,300 केलं आपण, तर आपल्याला लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल किती येणार आहे, 9,145. परंतु आपली जी इन्क्रीज इन कॉस्ट ऑफ वर्किंग आहे, इन्क्रीज इन कॉस्ट ऑफ वर्किंग आपण मगाशी कॅल्क्युलेशन केलं होतं, 3 पैकी सगळ्यात लोएस्ट कॉस्ट किती आहे, 8,050. समजलं? हॅलो.
हो सर. मग 8,050 ही आता